अमुक अमुक ठिकाणी बॉडीचे 36 तुकडे करण्यात आले आणि बॉडी डिस्पोज करण्यात आली अशी बातमी आपण ऐकतो. किंवा बऱ्याच केसेसमध्ये बॉडीला पॉलिथिनमध्ये गुंडाळलं, किती दिवस राहिली, किती दिवस बापाचा मृतदेह मुलाने घरात ठेवला, कसा ठेवला, फ्रीजमध्ये ठेवला, इकडे ठेवला, तिकडे ठेवला. किंवा बरेचसे असे क्राईम्स आहेत की बाबा हनीमूनला जात आहेत आणि तिथे काहीतरी क्राईम क्रिएट करत आहेत. एकतर हाईट गोष्ट अशी आहे की निर्भयासारख्या मोठ्या मोठ्या हाय रेप्युटेड केसेसमधल्या सुद्धा जजेसचं नाव लीक होतं, वकिलांचं नाव लीक होतं. आणि अशा बऱ्याच एक्सपर्ट्ससुद्धा आहेत, फॉरेन्सिक एक्सपर्ट्स, ते सुद्धा आजकाल रील्स बनवतात आणि ते माहिती देत आहेत की ब्लड स्टेन जर तुम्ही धुतले तरीसुद्धा ते तिथं राहतात. आपण काय करतोय, आपल्याला असं वाटते की आपण माहिती लीक करतोय, पण आपण फक्त माहिती लीक करत नाही आहोत, आपण पुढच्या आरोपींना हे मदत करतोय की तुम्ही जर तुमची बॉडी तुमच्याकडे जर चुकून खून झाला तर ती बॉडी कुठे ठेवायची, किती दिवस तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकतात आणि बॉडीचे असे तुम्ही जास्तीत जास्त किती तुकडे करू शकतात, हे इनडायरेक्टली आपण आरोपीला सांगतोय. असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, द्या ना, माहिती द्या कोणत्या गुन्ह्याबद्दल, पण जे डिटेल तुम्ही इन्फॉर्मेशन देताय ती फक्त इन्व्हेस्टिगेशन पुरतीच मर्यादित असते. त्या गोष्टी लीक नाही करू शकत. आणि जर तुम्ही करत आहात तर तुम्ही त्याची जबाबदारी घ्या ना, की तुम्ही कोणती इन्फॉर्मेशन लीक करतात, या इन्फॉर्मेशनचा समाजावरती त्याचा काय परिणाम होऊ शकतो, किंवा ही मायन्यूट डिटेल जी आहे ती आपण लीक करावी का, समोरच्या व्यक्तीला त्याचा काही उपयोग होईल किंवा कुणाचं त्याच्यावर नुकसान होऊ शकतं का, ह्या गोष्टींची जिम्मेदारी घेऊन कोणतं पण इन्फॉर्मेशन लीक केली पाहिजे. जजमेंट देताना जर जजेसचे नावं लीक झाले तर त्यांच्या जीविताला किती धोका होऊ शकतो या गोष्टीचा जरासुद्धा कुणी विचार करत नाही. आणि त्याहीपेक्षा जास्त जे एक्सपर्ट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, जे वकील आहेत, किंवा जे कोणी एक्सपर्ट्स आहेत गुन्ह्यामध्ये कोणती गोष्ट सांगण्यासाठी जे आपण रील बनवतोय, ती आपलीसुद्धा जिम्मेदारी आहे की आपण अशी माहिती नाही दिली पाहिजे जेणेकरून लोकांना त्याचा उपयोग होईल गुन्हा करताना. या गोष्टीची जिम्मेदारी आपण घेतली पाहिजे.